हरिओम. श्रीराम अंबज्ञ. माझं नाव राजश्री विरा राजन पारकर, उपासना केंद्र विरार पूर्व. हा अनुभव आता ब्लड डोनेशनचा कॅम्प झाला तो अनुभव आहे माझा. मला खूप वर्ष वाटायचं की मला पण ब्लड डोनेशन करता यावं. बापूंनी सांगितल्याप्रमाणे महिनाभर मी हे केलं. माझं कधीच वजन जास्त नसायचं, जास्तीत जास्त 40 ते 42. पण ह्या वेळेला मी सांगितलं की बापू, मला एक इच्छा माझी खूप आहे, एकदा तरी मला ब्लड डोनेशन करता यावं कधीतरी माझ्याकडून. कारण रक्त देणे हे खूप महत्त्वाचं असं बापा तूच सांगितलं आहेस. बापून तुम्ही मला असं मी नेहमी ऐकलं आहे, पण मला वजन कमी असल्यामुळे किंवा कशामुळे तरी ब्लड करता नाही. ते म्हणाले. मी म्हटलं चालेल. मी ब्लड डोनेशनसाठी गेली. बँड्रा हरिगुरुग्राममध्ये ब्लड डोनेशन कॅम्प चाललेला. तेव्हा तिथे गेल्यावरती मी निघताना माझ्याकडे शेंगदाण्याचे लाडू होते, ते पर्समध्ये टाकलेले पाणी, आणि उदी तर माझी नेहमीच माझ्याबरोबर असते, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. तिकडे गेल्यानंतर बापानं सांगितलं आज तरी मला ब्लड डोनेट करता यायला हवे. बापू काही कर तू, माझं ब्लड डोनेट झालं. मी हे डोनेट करायला जाते म्हटलं, माझ्या घरातले सगळे हसायला लागले. तुझं काय ब्लड डोनेट होणार आहे, काही होऊ शकत नाही. मी म्हटलं तुम्ही काही म्हटलं तरी पण माझ्या बापावर विश्वास आहे, बापूवर विश्वास आहे, तो माझ्याकडून करून घेईलच. माझी खूप हे आहे आतपण. मी ब्लड डोनेशनसाठी गेली. तिथे गेल्यानंतर पहिलं वजन चेक केलं तर वजन बरोबर होतं. मी त्यातच खुश झाली. पण पुढे गेल्यावरती हिमोग्लोबिन चेक केलं जातं. हिमोग्लोबिन चेक केल्यावरती माझं हिमोग्लोबिन बरोबर येत नव्हतं. म्हटलं आत्ता काय करायचं. माझ्याबरोबर बऱ्याच विरा बसलेल्या होत्या. म्हणजे आता काय करायचं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करा, म्हणजे मग काहीतरी गोड खा. तुम्ही लांबून आलात ना, मी विरारवरून गेलेले, त्याच्यामुळे ते म्हणाले बसा तुम्ही शांत आणि काहीतरी गोड खा आणि तुम्ही हे करा, चिकी वगैरे खा. तर मी म्हटलं चिकी तर नव्हती, पण शेंगदाण्याचे लाडू गावचे असले ते होते माझ्याकडे. मग मी काय केलं की तिथे जितक्या विरा बसलेल्या त्यांना पण ते लाडू वाटले. 2-2 खा म्हटलं. काही नाही बापू, आपलं त्या पण नाराज झालेल्या की आपलं हिमोग्लोबिन कमी आलं आहे तर कसं आपण देऊ शकणार. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी लाडू खाल्ले, पाणी प्यायलं. त्यातलीच एका विराला आठवण दिली. ती म्हणाली की तुमच्याकडे उदी आहे का. तर म्हटलं हां, माझ्याकडे उदी नेहमीच आहे, आपण ती खाऊया आणि बघूया. तर मग मी म्हटलं चला चालेल. मी उदीची डबी काढली आणि मी पण लावली, खाल्ली. त्यानंतर सगळ्यांना तिथल्या विरांना दिले आणि म्हटलं चला आपण बघूया. तर मग म्हणायला लागले चालेल. आणि उदी खाल्ली आणि उदीचा प्रताप असा बापाने केला की आमचं तिकडे जेवढ्या आम्ही बसलेल्या विरा त्या उदीच्या आणि कशाने बापूने हे केलं की आम्हीचं सगळ्यांचं हिमोग्लोबिन एकदम व्यवस्थित आलं. आम्ही सगळ्या एवढ्या खुश झालो. म्हटलं चला, विरा तर प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणचे होते, असं नाही ओळखीच्या, पण आम्ही सगळ्यात त्या खूप झाल्या. आणि बापूंना खूप अंबज्ञ सांगितलं की अंबज्ञ बापू. त्यानंतर पुढे गेल्यावरती ब्लड प्रेशर चेक करायचं. चेक करायला गेलो, मशीनवरती करायला गेलो. तर मशीनवरती 2 वेळा माझं चेक झालं. तर म्हणे हाय आलं. आणि एवढ्या वर्षात माझं कधीच ब्लड प्रेशर हाय नव्हतं. म्हटलं हाय कसं तो. बापानं परत सांगते बापू हे काय, हे सगळं माझं वजन बरोबर केलं, हिमोग्लोबिन तू बरोबर केलं, आता ब्लड प्रेशरचं काय असं येतं. ते म्हणे काय नको, तुम्ही शांत वॉशरूमला जाऊन या, शांत बसा. मी तसं केलं. वॉशरूमला जाऊन शांत बसली, पाणी प्यायले आणि शांत बसली. थोड्या वेळाने मला एक व्यक्ती आली, म्हणाले तुम्ही त्या बाजूच्या इथे जा, तुमचं ब्लड प्रेशर चेक केलं जाईल तिकडून. तिकडे गेली दुसऱ्या बाजूला आणि माझं ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं. म्हणजे हा एकदम आश्चर्याचा धक्का. मी एवढी खुश झाली, मी आता ब्लड डोनेट करू शकते. पण हे सगळं कोणी करून घेतलं, त्या आपल्या बापूंनी. बापूराया खूप अंबज्ञ आहे मी, की माझ्याकडून एवढ्या वर्षात जे झालं नाही आणि ते तू करून घेतलंस. आणि माझे घरचे लोक पण म्हणाले मम्मी हा तर आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का. मी म्हटलं हे मी नाही केलं, हे माझ्या बापूनेच केलं, तोच करू शकतो. जे अशक्य आहे ते शक्य करण्याचं त्याच्याच हातात आहे, बाकी कोणाच्या नाही. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.